नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये. तर चला, आज भाजीपाला आणायला आलेली आहे आणि पावसामुळं तसंही बरेच दिवस झालं भाज्या काही आणण्या झाल्या नाहीत. आणि आज मिरच्या संपलेल्या, कोथिंबीर संपली आणि पालेभाज्याही खूप दिवस झाला आणलेल्या नव्हत्या. म्हणलं की चला जरासं भाज्या घेऊन येऊयात. पण तसाही पाऊस होताच, पावसामुळं पिशवी पाहू शकता की पूर्ण ओली झालेली होती. आणि बीटसुद्धा आणले. आता तसंही पावसाळ्यामध्ये जरा खराब होणाऱ्या भाज्या कमी आणलेल्याच बऱ्या असतात, म्हणून मी मोजक्याच भाज्या आणलेल्या आहेत. यामध्ये मला शेंगा दिसल्या आणि शेंगा अगदी भरलेल्या होत्या, खूप छान मिळाल्या, म्हणून मी जरासं शेंगा घेतल्या. त्यानंतर बीट घेतले. बीट मला आत्ता किलोवर मिळाले. एवढे दिवस मात्र मी 1 किंवा 2 बीट आणायचे. ते 15 किंवा 20 रुपयाला मिळतात, 10 रुपयाला कधी मिळतात. पण त्या मावशींनी मला 70 रुपयाला किलो असे बीट दिले, त्यामुळं ते खूप छान वाटलं, म्हणून मी बीट 1 किलो घेऊन आलेली आहे. आणि लाल माठसुद्धा मला खूप छान मिळाला. त्याचबरोबर कोथिंबिरी, हिरव्या मिरच्या, गाजर आणि थोड्याशा बीन्स असं घेऊन आले. आणि थोड्याशा हिरव्या शेंगा, हिरव्या म्हणजे कच्च्या शेंगा, जे की उकडून वगैरे खायला खूप छान लागतात, म्हणून म्हणलं की घेऊन येऊयात. मग हे सगळं स्वच्छ निवडून घेतलं मी आणि म्हणलं की आत्ता दुपारी भाजी घेऊनच आली आहे, तर पटकन आता शेंगा पण धुवून घ्याव्यात, म्हणजे ते लागलेच लगेच फोडून आपल्याला उकडून घेता येतील. आणि त्यानंतर मला बनवायचा होता भात. माझ्याकडं सकाळचा भात शिल्लक होता. दुपारी जर भाजी काही केलेली नसेल तर भात असेल तर आपण फ्राईड राईस बनवू शकतो आणि तो मुलांना खूप जास्त आवडतो. तर इथं मी पटपट 2 पाण्याने शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि जरासं पाणी घालून परत ते तसंच ठेवून दिलं, म्हणजे राहिलेली मातीसुद्धा छान निघून जाते. आणि परत एकदा धुवून मग त्या शेंगा फोडून मग त्या उकडायला ठेवणार मी. तोपर्यंत म्हणलं की इकडे भात किती आहे बघून घेऊया. भाताचं प्रमाण लक्षात आलं की मग मला भाज्या चिरायला सोप्या जातील. आता याचा मी बनवणार आहे फ्राईड राईस. हा भात तसा सकाळचा होता आणि मी दुपारी बनवत होते, म्हणजे तो भात आमटी म्हणूनही खाता आला असता, पण मुलांना फ्राईड राईस इतका आवडतो की काय सांगू नका. चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे अगदी घरगुती पद्धतीनं आणि आपल्या घरातल्याच अगदी साहित्यापासून फ्राईड राईस. आणि ही रेसिपी आपल्या मुलांना खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात आवडणार आहे, याचा विश्वास आहे मला. तर त्यासाठी सुरुवातीला एक गाजर, एक मी बारीक 2 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही एक मोठा कांदा घेऊ शकता, एक टोमॅटो, गाजर आणि एक बीट. आता तुमच्याकडे सिमला मिरची असेल तर तीही घेऊ शकता. त्याचबरोबर बीन्स घ्यायचे आहेत. हे सगळं छानसं बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं मी गाजर किसून घेणार आहे. गाजर किसून घेतलं आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे. आता बीटसुद्धा किसून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी माझ्यावर विश्वास ठेवून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे मला. तर चला, आता आपण बीटसुद्धा किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता बीन्स घ्यायचे आहेत. तुमच्याकडे बीन्स असतील तर ठीक, नसेल तरी चालेल. पण बीनचे इथे शेंडे काढून घेतलेत आणि इथं बीन्ससुद्धा बारीक करून घेतल्यात. ह्या आपल्याला कांद्यामध्ये, तेलामध्ये थोड्याशा परतवायच्या आहेत फक्त मीठ घालून. त्यामुळं ज्या भाज्या तेलामध्ये छान परतून शिजून निघतील अशा भाज्या पण घेतल्या तर चालतील. आता माझ्याकडे सिमला मिरची नव्हती म्हणून मी ती घेतली नाही. त्याऐवजी मी साधी मिरच घेतली. पण जर सिमला मिरची जर घेतली तर साधी मिरची मात्र घ्यायची नाही. काल कारण सिमला मिरच तिखट होते. तर इथं आता मी तेलामध्ये कांदा घातलेला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि ते छानसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली बीन्ससुद्धा तेलामध्ये घातलेली आहे. तर हे चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो तोही घालून घ्यायचा आहे. चांगलं मीडियम गॅसवर हलवत हलवत मग ते मिक्स करायचं आहे. आता इथे मी बीट आणि गाजर सगळ्यात शेवटी घातलेलं आहे. हे सुद्धा चांगलं परतवायचं आहे. गॅस गॅस जास्त फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर मग हे सगळ्या भाज्या करपवून जातील. तर आपल्याला मीडियम गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालून किंवा झाकण ठेवून वाफवूही शकता. अगदी वाफले जातात सहज.
आणि खूप छान असा राईस तयार होतो. तुम्ही खरंच नक्कीच एकदा ट्राय करा. त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी बरेच दिवस झाले व्हिडिओ शेअर केलेले नव्हते, पण आता इथून पुढे बऱ्यापैकी मी अपलोड करीन. तर चला, हा असा झटपट होणारा राईस आहे आणि मुलांना आवडणारा आहे. प्लस त्यामध्ये भाज्यासुद्धा आपण कच्च्या टाकलेल्या आहेत. अगदी बीट, गाजर आपण जर मसाले भातामध्ये घातलं तर ते उकडलं जातं. त्यामुळे असा फ्राईड राईस बनवला तर तो खूपच हेल्दी म्हणायला काही हरकत नाही. फक्त मी इथे सकाळचा आणि थोडासा चिकट भात वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही बिर्याणीचा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालू शकतं. अगदी कोण पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा हा भात खायला द्यायला खूपच छान आहे आणि खूप मस्त लागतो. आमच्या घरी तरी किती जरी हा भात केला तरी तो संपतो म्हणजे तो शिल्लकच राहत नाही. अगदी असा भात करायचा असेल तर मुलं मग आठवण आली की म्हणतात, मम्मा जरा एक्स्ट्राचाच भात घे, एक्स्ट्राचा भात करून ठेव म्हणजे मग आपल्याला नंतर फ्राईड राईस बनवता येईल. तर अशा प्रकारे असा काहीसा दिसतो आहे आणि केवढा सुंदर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता. आणि दिसण्यापेक्षा तो कसा टेस्टला होतो आहे ते सुद्धा खूपच महत्त्वाचे आहे. तर तो आता मी टेस्ट करून बघते आणि खूप गरम गरम होता. मी हा दुपारच्या वेळेस बनवला होता तर खूप गरम गरम होता. आणि बाहेर पाऊस आणि असं गरम गरम काहीतरी मुलांना हेल्दी, हे कॉम्बिनेशन तर एकदम मस्तच आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यानंतर संध्याकाळी आम्ही म्हणलं की जरासं बाहेर जाऊन येऊया. पाऊस तसा बारीक बारीक सुरू होता, कधी बंद व्हायचा. तर मग आम्ही असं मुलाला छानशी ती मज्जा येत होती. आम्ही असं मस्त गाडीवर कधी नव्हे ते चाललो होतो आणि तसंही गाडीवर फारसं जाणं होत नाही. त्यामुळे त्याला खूपच मज्जा येत होती आणि मग आम्ही रंकाळ्याला गेलो, खूप मज्जा केली आणि जाताना मात्र इथे ॲक्सिडेंट झालेला होता. त्यामुळं खूप गर्दी होती. मग जाऊ की नको असं वाटत होतं. पण बऱ्याच वेळा बाहेर जाणं होत नाही म्हणून म्हणलं की चला जाऊ देत असू दे. आणि मग गेलो आणि रस्त्यावर किती छान वाटत होतं आणि मस्त असं आभाळ आलं होतं. आभाळ एकदम काळंभोर असं आलं होतं आणि इथं कारंज्या होत्या. खाणीमध्ये या कारंज्या होत्या जिथं की इतर वेळी गणपती विसर्जन वगैरे करतात. तिथे अशा प्रकारच्या कारंज्या लावलेल्या होत्या. खूप वेगवेगळे कलर असे होते आणि छान होतं. आणि रंकाळ्याच्या इथे खूप मोठ्या कारंज्या पण लागलेल्या आहेत असं आम्हाला समजलं म्हणून खरं तर आम्ही पाहायला गेलेलो. पण आम्हाला काय त्या दिसल्या नाहीत आणि गर्दी होती. थोडंसं पावसाचं वातावरण होतं. तरीसुद्धा बाहेर बघा सगळी लोकं बाहेर पडत आहेत. अगदी पावसाळ्यातसुद्धा नॉर्मल आयुष्य जगतात इथली लोकं. आणि इथं खेळणी वगैरे आहे. तर मग आमचा मुलगा म्हणाला की चला मी पण जरासं खेळतो. पण बाजूला एकदम काळोख असा दिसत होता. त्यामुळं फारसा वेळ तो काही खेळला नाही. 1-2 राऊंड मारले आणि तिथं मुलंही बाकीची नव्हती. मग आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो. आणि तसंही बऱ्याच दिवसांनी रंकाळ्याला जायला, बाहेर जायला खूपच छान वाटतं. अगदी बघूनसुद्धा डोळे भरून मन भरल्यासारखं होतं आणि रात्रीचा रंकाळा पाहण्यासारखाच आहे खरं तर. आणि इकडे बाजूला स्टॉलसुद्धा लागलेले होते. पावसामुळं सगळ्यांच्या तब्येती बिघडायच्या तर सुरूच आहेत. त्यामुळं माझ्या आवाजात थोडाफार फरक वाटू शकतो. हा आहे रंकाळा टॉवर. तिथंही खूप गर्दी होती आणि तिथलं वातावरण मात्र खूप छान होतं. एकदम थंड हवा होती. एकदम मस्त असं वातावरण होतं. मंद अशा पाण्यावर लाटा तरंगत होत्या आणि मधूनच एकदम बारीक असा पाऊस येत होता. रंकाळ्याला असं पाणी बघत बसायला अगदी निवांत बघत बसायला तासनतास जरी बसलं तरी कंटाळा काही येत नाही. खूप छान वाटतं आणि एकदम मन शांत होतं.
पाहू शकता एकदम बारीक बारीक पाऊस आहे, तरीसुद्धा सगळी लोकं, छोटी छोटी मुलं ही बाहेर फिरायला येतातच. त्यानंतर इथे मुलांसाठी काही खेळणी होत्या आणि आम्ही असं पुढे निघालो तर तिथे खूप मोठा पाऊस लागला. मग त्यामुळं आम्हाला थांबावं लागलं. पण तिथे होता कणीसवाला. आता इथं मोठ्या पातेल्यामध्ये उकडलेले कणीस पण होते आणि भाजलेले कणीससुद्धा होते. ते बघून काय घ्यायचं राहिलं नाही. म्हणून मग एक कणीस घेतलं. तर त्यांनी ते तयार नसून ते फक्त पटकन आम्हाला भाजून दिलं. आणि पावसाळ्यात क गरम गरम कणीस खाण्याची मजा पण मस्तच असते ना. खूपच छान वाटतं ते. आजकाल प्रत्येकाचं आयुष्य इतकं दगदगीचं झालं आहे की कोणाला कोणासाठी वेळच नाही आहे आणि बाकीचं काही बघायला तरी काही सुचतच नाही आहे. त्यामुळे मग म्हणलं की असं थोडंसं फेरफटका मारून आलं की खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं पुढच्या कामासाठी. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही क्लिक करा.